हॅलो गाईज, आफ्टर लॉंग टाइम मी आलेले नाही आहे आली आहे. तर नोटिफिकेशन येतात त्याच्याकडे लक्ष जाते माझं. तर आज दीदी एक वेगळी डिश बनवणार आहे. डिश चटणी बनवणार आहे. तर मी लॉग चालू केला. आज माझं वर्क जास्तच लवकर झालेलं आहे, त्यामुळे लॉग करायला मला वेळ भेटलेला आहे. तर आता वाजले आहे 7 आणि ह्या वेळेस असं नाही का काहीतरी खायची. फायनली मी आफ्टर लॉंग टाइम मी लॉग करत आहे 7 वाजता. मी नाही तर बेडरूम मधनं बाहेरच येत नाही. तर कशाची चटणी आहे? असं का दुधात हात घालून चुप. मम्मीला कळलं ना, आता मम्मी ब्लॉग बघायला. मी करते व्हायरल कैरीची चटणी. त्याच्यात असणारे कैरी ऑफकोर्स, टोमॅटो, मिरचीचं मी असं पोट फाडून घेतलेलं आहे. 3 लसणाच्या पाकळ्या, कैरी तुम्हाला समजा आंबट पाहिजे त्याच्यावर डिपेंड. टोमॅटो असे चिरून घेतलेत मी. आणि इकडे कांदा आणि कोथिंबीर हे आपलं शेवट जाणार आहे, त्याच्यामुळे मी ते काही हे करणार नाही. तर चलो सुरू करते. हे आंबट आहे ग, त्याच्यामुळेच ते मस्त लागलं बघ. डिपेंड आहे तुमच्यावर किती टाकताय तुम्ही. पण ते कैरीचा फ्लेवर घेतलाय त्या तव्यावर तसलं नसतं करायचं काय भाजी. तसं पण पोळ्या कोण करतोय तेव्हा? अगं पण त्याच्यावर करायचंय फक्त ते काळा होईल तवा, राहू दे म्हणून हे घेतलंय. काळा होईल ग तवा दुसरा म्हणून. घोर से देखो इसे सांगतो. अजून मला शिकवायचं, शिकवायचंय मला हळूहळू. तिला लग्न हस्तमेंत मला शिकवावं लागणार आहे. पण मी फक्त तुला संडेला शिकू शकते आणि मला एवढा वेळ नाहीये. काय म्हणली? मला आकांक्षाचा एकच किस्सा आठवतो. 1 रुपयाची उधारी. काय दीदी बोलती तू? लहानपणी तू पण कांड केलेले असतील. काय काय खूप भारी. काय झालं, 50 रुपये दिलते आम्ही. 50 रुपये दिलते काहीतरी आणायला होतं. तर बिल झालं 49 रुपये बिल झालं टोटल. हिने काय करायला पाहिजे, 1 रुपयाचं चॉकलेट घेतलं बास केलं. हिने काय केलं, दाखव मला. 2 रुपयाचं एक चॉकलेट घेऊन आली. आणि 1 रुपया आता किती झाले? 1 रुपया म्हणले राहू द्या. इट्स ओके, मी देऊ शकले असते बरं, पण चॉकलेट असते बरं. माझ्या बरोबर एक मुलगा होता छोटा, त्याला द्यायचं होतं मला चॉकलेट आणि मला पण खायचं होतं. एवढी लहानपणी तू उदार होण्याची. ऑफकोर्स मी उदार बनायचे खूप जास्त. गाईज तुम्ही फक्त लॉग बघा माझे. माझा ड्रेस असा आहे ना, चुम्मेश्वरी ड्रेस आहे माझा. आणि हे मॅडम आलेले आहे. बिंदिया चमके चुडी खणके. तर गाईज ती लग्न सराई चालू आहे, तर ती घाण्याला वगैरे जाते तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या वगैरे. तर आता हिने रेसिपी पण स्टार्ट केली. काय मी कशासाठी लॉग चालू केले सांगते ना तुला कसं करायचं. मागे सगळं पुढलते. मिरची, तेल, लसूण टाकले. आणि दिदिला आहे ना मागच्या व्हिडिओ मध्ये मी काल बघितलं, मला व्हिडिओ पोस्ट झालेला पण माहित नाही. तर सगळ्यांनी कमेंट केलाय कॉंग्रॅच्युलेशन मानसी ताई. तर थँक्यू सो मच. बोल ना. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सो मच. तुमचं मी प्रेम खूप आभारी आहोत आम्ही. तुम्ही विश केल्याबद्दल. मला खडी पडती. खूप जणांनी कमेंट केलं. रेसिपी राहायला वेगळ्याच बडबडीत आम्ही बडबड करतोय खूप दिवसांनी. मी आणि अशी प्रॉपर रेसिपी नाही. वाव किती मस्त वाटायचं बघ, कलरफुल. तुम्ही मिरची आणि कैरी पण टाकली तू? हो, कैरी पण टाकायची. बापरे, ती भाजून घ्यायची का तेलात फ्राय करायची होती? अशी करायची फ्राय. कारण ते मला माहिती ते भाजून घेतात. मी काल सगळ्या रेसिपी बघत. आपला नवीन मिक्सर कधी काढायचा दीदी? आता पर त्याला 10-15 दिवस झाले. आपल्या घरच्या मेन व्यक्तीला विचारू आपण. हॅलो. बापरे, कोण आहे? लाईट. तर गाईज मला असं विचारायचं होतं तुम्हाला. सासवडला पाऊस झाला. सासवड इकडे बघा. आपल्या मिक्सरला 15 दिवस झाले घेऊन. मम्मीच्या बर्थडेला गिफ्ट दिलं होतं आम्ही. तर तो कधी काढायचा आपल्याला? आज काढून टाका. जा मग काढा.
आणि ही मॅडम तर नाहीच म्हणते. साखरपुड्याला काय स्वयंपाक आपण घरी करणार आहे काय? नाही पण आता काय नाही आता कधी करणार आहे काय? पण नाहीये काही मग कशाला घेतला? तुम्हीच घेतला. हो माय ओ डॅडी काढा चला. चला विकू परत. ती हे करणार आहे कैरीची चटणी, तर त्याला द्या, त्याला छोटं भांड द्या. काढतो चला मिक्सर काढ लागला. मिक्सरच ना मग. असू दे नाही आता काढलं. काढ. आणि तो वाला स्पॉट बीट झाला तर आम्ही काय करताना बाई, तू तो वापर, आम्ही हा वापरतो नवीन. नाही का आमच्या घरात कपडेच कपडे आहेत आज, कारण की पाऊस आला होता आमच्याकडे. वाळले नाहीत पाऊस आला होता. कुठे एवढा पाऊस. तर चला मी आता रेसिपीकडे जाते. एक मिनिट. टचका उठवलेले. मिरची काढली त्यासाठी. तर काय इथे पप्पांनी ना मिक्सर काढलेला आहे, तर इथंच ठेवायचा तो मिक्सर. आता एवढीचाच छोटासा. आणि मला ते भांडे एवढं आवडतं ना त्या मिक्सरचं, निघतच नाही. म्हणजे एक्सप्रेशन बघावं काय, केवढीच छोटू आहे ना, मला हा खूप आवडतो. तर ह्याच्यात चटणी बसेल का तुम्ही? मी धुवून देते तुला. आणि काही मिरच्या काढून ठेवा. हे बघा, हे आणतात खायला आणि मला म्हणतात तू खाऊ नको, प्लॅस्टिक आहे. कुरकुरे मला खूप जास्त आवडतात, तर मग मी दुकानात गेले की मला आणतीच. आणि तेव्हा आता हे मला दुसरं हे घ्या तुम्ही, मला ते द्या. नाचोस तुम्ही घ्या. वेफर्स मला नको, मला नाचोस आवडतात, तिला नाही आवडत, त्यामुळे मला भेटतं खायला ते. आता हे होत आलंय. आता आपल्याला हे मिक्सर मधून फिरवायचं. आणि मी मिरची काढून घेतलीये कारण ती झालेली ओके, ठसका उठल परत. काढून घेतली मी. कसं चाललंय खायचं मेथीला. आता गॅस बंद करते. इट्स अ स्नॅक्स टाइम. मी चटणी अशीच करते. जेवण टाइम. मी फक्त चिप्स खाते बघू आता कशी तेच लागते. माझं जेवण असतं. बघू कशी लागते. हो चांगली लागल. काहीतरी तेल पण टाकत असं काहीतरी. हो त्याच्यावरचं कातडं काढायचं. कातडं काढायचं. वाव मला हे खूप आवडतं. नाचोस ओरिजिनल नाहीये, कोटे कोटे. बाई कुणी गाणं लावले हे? लागे ना जिया. पील एकदम निघलेला आहे. असं पील निघलं की गॅस बंद करा. हे तो दिन मुस्कुराते. गाणं लावलं म्हणजे ड्रिलिंग मशीनचा आवाज. वा आम्हाला एंटरटेनमेंट होते. कुणीतरी गाणं लावलं तर आमच्या इथे. काय ते टोमॅटोचं साल काढायचं. काढवा तूच. आणि भांडी पण तू घासून टाक तेवढी काढलेली. काय म्हणले मेन भांडी घासायची. मी नाही. तू नाही, तुम्ही नाही. ही ती घासच घे, ती घासतेच घे. भांडी नाही काढली एवढी. ते बघा आता ते पण काढलं पापडचं. अगं मग ते निघलं सांची नाही. काय म्हणतात त्याला, पक्कड. ती काम करते पण खरे करते. 1 2 3 4 5 6 हे 7 काढा 7 भांडी. किती छान निघते. 7 भांडी काढलेली आहे. मग पुन्हा त्याच्याबरोबरची 10 भांडी पण घासून टाक. हाताने काढावं लागेल ग हे तुलाच. काढेल ना मी गाड झाल्यावर. गरम आणि हा मिक्सर इथंच लावा लागणार आहे. कधी वायर आपल्याला डॅडी तिथंच ठेवायचा मिक्सर. तिथं पण नाही. इथंच ठेवायचा मिक्सर. काय ह्याच्या जागी ठेवा. हे कुठे बाहेर कर. आता मी हे सगळं मिक्सरच्या नवीन भांड्यात आपल्या काढलेलं आहे. आणि हो म्हणली ना माझी. ह्याच्यात आता घेऊ बाहेर. आता मी टाकणार आहे वरून कांदा चिरलेला. नाही तो कच्चाच टाकायचा. आणि तोडून अशी कोथिंबीर. आणि ह्याच्यामध्येच त्यांनी आहे ना मसाले टाकले होते. तर आपण टाकणार आहे लाल तिखट आणि थोडीशी हळद. आणि मी आहे ना हिंग टाकले होते परतताना. आणि थोडंसं मीठ. आता वरून घेऊ शकतो आपण मीठ. आणि आता हे आपण पॅक करणार आहोत. गरम आहे. नवीन मिक्सर आहे आपला. वरनं काय तर मला हे लावा लागणार आहे. फाईन चॉप झालेले. बघू आपण चमच्याने
हे बघ एका झटक्यातच. खरंच मस्त झालंय फाईन एकदम चटणी सारखं. काय खाते आणि मला म्हणते ते मोबाईल नीट धरा आणि अमुक करा आणि तमुक करा. बघा काय खाते बघा ही बघा बघा एक हादाड माणसं घरामध्ये आणि मला लावलाय लॉग लावायला. मला म्हणतात असं धरा व्यवस्थित धरा अमुक धरा. आता मी चटणी एका भांड्यात काढते आणि आता फक्त फोडणी करायची. त्याशिवाय पप्पाची चटणी नाही लागत. तर बघू कशी लागते ही. जर कशी मग तुम्हाला कसं वाटतंय की काय होईल ती चटणी? आता बघू आता आता ते खाल्ल्यानंतर सांगायचं वासाने. दिसायला तर छान आहे हा पण आता खाल्ल्याशिवाय नाही करणार ना. कारण कैरी कशी काय कैरी मस्त आंबट. मी हे व्हायरल बघितले रील म्हणून केले टाइमपास. बघू आता त्यात थोडस पाणी टाकून नंतर करू. आपण सगळं घेणार ना पुसून, एक पण वाया नाही घालणार. आणि इतकी छान झाली चटणी काढली आहे. आणि मी करणार आहे लसणाची फोडणी कारण लसणाचा फ्लेवर यायला पाहिजे थोडा. हे काय चटणी हिंग घेऊ दे. अशी अशी सरक नाही करपू दे लसूण की मग इथे टाकायचं चांगलं करपल्यावर. आणि आज आम्ही करणार आहोत चकोल्या. चकोल्या अशी ही चटणी झालेली आहे अप्रतिम. व्हायरल चटणी आहे इंस्टावरची, तर तुम्ही पण ट्राय करा नक्की. एक नंबर लागते, एक नंबर. ओके म्हणजे पर्सनल रिव्ह्यू. तर गाईज माझा होलिया मी बांधून टाकलेला आहे वर. आता मी घाण दिसत असेल तर हा लॉग इथंच एंड होत आहे. तर चटणीचा फायनल लुक बघा. तर गाईज व्हायरल चटणी तिने केलेली आहे आणि ती सक्सेसफुल झालेली आहे. आता मला एकदा फक्त व्हाईट सॉस पास्ता करायचा आहे, तो राहिला आहे माझ्या पुढं. मला असं वाटतंय संडेला करू आपण. आणि आम्ही काळी मैना घेतली होती, डोंगरची काळी मैना. रिव्ह्यू घ्या मला असं वाटतंय चटणीचे. चला मस्त मेन आमचे मानकरी. फक्त एक आहे काय फोडणी द्यायच्या आधी फक्त इतकी छान होती. फोडणी दिला तर थोडीशी लसणाचा फ्लेवर लागला. फोडणीच्या आधी चांगली होती जरा. ते काय झालं माहिती का, आपलं जस्ट काढला त्यांनी पॉइंट. मास्टर शेफ मध्ये यांना बोलवा. ते ना आमचे पप्पा आहेत ना, चांगलं झालं असेल तरी पण एक काहीतरी म्हणणार मी, त्याचा दाना एक जास्त पडला. हो पप्पा आमचे खूप मास्टर शेफ. परत ना मोहरी एक गण जास्त पडली अशी काढतात पप्पा. चुकी. आणि हा ब्लॉग इथे एंड होत आहे का, कारण नाही तर मग एक रेसिपी अजून एक बघून जावा. नाही तर काय करायचं, सारखी झालेली ती द्यायची का त्यांना. फक्त नॉर्मल घेऊ ना मग चकोल्यांचं. चकोल्या करणार आहे आम्ही, त्यासाठी वेगळा ब्लॉग नको. आणि हा मोठा पण ब्लॉग होईल आपला. तर तुम्ही तो बघा चकोल्यांचा ब्लॉग. हा जस्ट फक्त रिव्ह्यू वगैरे. आधी जर आमची कॉमेडी वगैरे समजा काय झालंच मध्ये आमच्या घरात तर दाखवूच आम्ही. आणि जर काय नाही झालं तर आम्ही काय नाही झालं तर आम्ही आताच ब्लॉग एंड करून ठेवतो. हा ब्लॉग एंड करून ठेवू. तर गाईज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे दिसतंय का, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पटकन, कळलं. आणि व्ह्यूज जास्त येतात, लाईक कमी येतात. आवडत असेल तर लाईक करा ना यार. का तुम्ही लपवून ठेवता, तुम्ही आवडता ना तुम्हाला व्हिडिओ. कढईमध्ये फोडणी करायला तो काय पळी फोडणी केली ती जास्त काय नाही पप्पा, इट्स ओके. घ्यायचं आपण समजून पप्पा. नाही पण एवढे कष्ट केले. तर गाईज
तर गाईज आम्ही व्लॉग इथं सेंड केलेला आहे. तर प्लीज नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि ती चटणी करून पहा. जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला बाय. किचन मध्ये आलो आणि किती घमघमाट सुटलेला आहे हो की नाही. चकोल्यांचा चकोल्या करतोय आम्ही आता ठरल्याप्रमाणे. मग अशी चटणी केली. कशी झाली चटणी? आणि ह्यांनी नाही ते काय झालं फोडणी दिल्यामुळे मला जरा थोडं पण फोडणी होती त्याला. मी आधी छान झालती पण ती कच्ची लागते ना. म्हणजे तसं काय नाही कच्चं. मी करून घेतलं होतं ऑलरेडी. परतून घेतलं होतं. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना चकोल्या आवडतात आणि अजून एक मेंबर आहे त्याला पण चकोल्या आवडतात. पण त्यानंतर तुम्हाला सांगतो तर आता आम्ही चकोल्या करतोय मस्तपैकी. आणि आम्ही तिघच खाणार आहे. मम्मी पण खाणार आहे. आता नाही म्हणते कारण ती जेवायला गेली ती बाहेर. नाही म्हणते पण ती खाणार मला माहिती आहे. कारण ती आता मी सगळ्यांना टेस्ट देते नेहमी करायच्या आधी. कारण तिथंच कळतं की आपलं काय चुकतंय काय नाही सगळ्यांच्या टेस्टनुसार. मग परत म्हणणार तू तेल जास्त टाकलं मसाला जास्त टाकला. आपण म्हणजे कसं मी काय केलं त्यांनी काय केलं तर लसणाची फोडणी दिली ती परत. कारण लसणाचा फ्लेवर लागण्यासाठी म्हणून मी बारीक 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 कट करून लसूण त्याची फोडणी त्याच्यामुळे तो लसणाचा फ्लेवर मस्त लागतोय. कळलं का? पण छान झाली. पोळी सोबत खा. तुम्हाला आवडेल. तुम्हाला देऊ का परत? आता ऑफ कॅमेरा देते मी त्यांना. आता आम्ही करतोय चकोल्या. माझ्या तोंडाला पाणी कसं हिला चकोल्या फार आवडतात. खूप आवडतात. पण म्हणतात वरणफळ चकोल्या मला खूप आवडतात. खूप म्हणजे खूप. मम्मीच्या हातच्या तर एक नंबर. पण आता मम्मी करत नाही कारण तिला कंटाळा येतो. आणि खेड्यामध्ये काय होतं पहिलं भाकरी शिळ्या राहायच्या. आता लोक टाकून देतात. बेकाराला देतात ह्याला देतात. कुत्री तर खातच नाहीत कडक असल्यामुळं. पण आता पहिलं जुनं जे भाकरी साठायची म्हणजे शिल्लक राहायचे ना तर ते वाळवायचे लोक. आणि ते वाळून ह्यातच भाकरी सोडायचे तुकडे करून. इतकं भारी लागायचं. आता कोण नाही खाणार ते भाकरी. आता आमच्या इथे ना मागायला येतात नाही का ते भाकरी मागतात. नाही ते नाही का ती मुलगी आमच्या इथे ना म्हणजे मागायला येतात सगळ्या आपल्या गल्लीत अशी नाही का. म्हणजे हे लोक असतात ते असे जेवण वगैरे मागतात कपडे मागतात तसे येतात. तर 2-3 मुली आहेत. त्यांचे डिमांड काय आहेत म्हणजे त्यांचे पण डिमांड यायला लागलेत. वांग्याची भाजी दिली. वांग्याची भाजी नको आम्ही नाही खात नाही आवडत. ठीक आहे. परत मेथी असल्या पालेभाज्या नको असे डिमांडिंग व्हायला लागलेत. आणि कॅरी बॅग मागतात. कॅरी बॅग द्या. कॅरी बॅग आणा विकत. नाही भाजी पाहिजे असेल तर कॅरी बॅग द्या. मग त्यांना कॅरी बॅग द्यायची आपण. म्हणजे असं झालेलं सगळे. काय पाणी पण मागतात प्यायला. पाण्याचं जाऊ दे. काका मावशी पाणी द्या प्यायला. बरं जाऊ दे पाणी देऊ दे काय नाही. उलट त्यांचे एकदम स्टँडर्ड लोक आता झाले. कधी कधी मीच विचारते पाणी प्यायचं का किंवा मम्मी विचारती. पहिलं तर एक अशी होती एक बाई एवढी हे झाली मम्मी तिला चहा द्यायची. बाहेर बसवून ती राणीची भाऊजाई. तर तिला मम्मी चहा पण द्यायची कधी कधी. तर असं होते काय काय असतात. डिमांडिंग झालेत पण खूप. आणि मागायला जे येतात ते काय वेळा आलं नाही तर लोक म्हणतात आज काय मागायला नाही आज काय मागायला नाही. त्या दिवशी आम्ही गरम गरम पोळी दिली. आता घ्यावी ना पोळी. चटणी वगैरे नाही दिली सोबत. तो म्हणतो भाजी आहे का. म्हटलं भाजी नाही बाबा भाजी करायची आज. तव्यावरची पोळी दिली मी. काय चटणी मागतात. हो असं आहे. ते आपलं तुमच्यासोबत शेअर केलं मी. आता मी करणार लाटणारे पोळ्या. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. मला गरम होते. आणि मी आता लाटते पोळ्या आणि एक सोडते. आणि आता काय आहे महागाईच्या मुळे लोक आता कमीत कमी स्वयंपाक करतात. पहिलं 5-5 चपात्या राहायच्या भाकरी राहायची लोक टाकून द्यायची. पण आता नाही. आता लोक व्यवस्थित करतात. आणि जात पण नाही जेवण जास्त. तर आम्ही पण सोनू म्हणून सारखं लागतं यांना. त्यामुळे जेवण लागत नाही जात नाही. तर चला कारण लोकांचं तर वर खाणं जास्त झालेलं आहे. त्यामुळे जेवणावर नियंत्रण म्हणजे पहिलं कसं 2 टाइम जेवायचं चांगले. आता हे 4 टाइम हे खा ते खा मॅगी खा अमुक खा. चला आता हे माझी खूपच तारीफ करतात आणि त्यांनी एक पण मोका सोडत नाही तारीफ करायचा. बघितलंच असेल चटणीचं. नाही कसं शिकतो. हो चुकलं तर शिकतं ना. ठीक आहे फोडणी करायची. बोललंच पाहिजे. पण एकालाच नाही आवडली. बाकी दोघांना आम्हाला आवडली. आणि ह्यांचं आम्हाला मी ऐकते ह्यांचं असं काही नाही की ऐकत नाही. पण हे खूपच चुका काढतात. आणि आकांक्षा म्हणल्याप्रमाणे मीठ कमी आहे मोहरीचा दाणा एक कमी जास्त पडलाय. ते अशा चुका काढतात बारीक सारीक एकदम खूप खोलच चुका काढतात. तर आम्ही जास्त लक्ष देत नाही. मग तुम्हाला कळतं ना आम्हाला आवडलं माझं झालं. म्हणजे तिघींना आवडलं एकाला नाही आवडलं ठीक आहे ना. त्यातले तिघीच ना दोघे काय मुद्दा मी म्हणतात की चांगला मी स्पष्ट बोलतो ना म्हणून राग येतो. आणि त्यांना पण नसतं
राहू द्या, आवडलं सगळ्यांना. मी आता पोळी सोबत दिलं. चांगलं झालं चांगलं नाही पण छानच झाली. आकाश नंतर म्हणली थोडेसे बनवू का तिला? आता नको. आकांक्षा, तुझ्याबद्दल एक गैरसमज सांगितलाय ह्यांनी. तर इकडे येऊ नका अजिबात. तू माझ्या चटणीला नावं ठेवली का मागून? ते म्हणतात आहेत की आकांक्षा मागून बोलली की काय चटणी झालती शी, मला तर आवडलीच नाही असे बोलले. आणि हे प्रूफ पण झाले रेकॉर्ड मध्ये. तर म्हंटले की कसलेत ना बाबा तुम्ही? ती म्हणली होती जाऊ द्या म्हणली, कशाला काय बोलताय म्हणली. आकांक्षा तू बोललीस का गे? हो काय लॅपटॉप शपथ घे. लॅपटॉप शपथ काय झालं माहिती होती? ते वेगळा गैरसमज झालाय. काय झालं, पप्पा म्हणले ना की काहीतरी म्हणले ते, तेव्हा मी म्हणलं जाऊ दे पप्पा आपण घ्यायचं समजून. ते नाही काय ते मुद्दामून म्हणत होते. पप्पा तुम्ही एवढ्याशा गोष्टीचा किती मोठा इशू करताय हो, किती गैरसमज. आणि आमच्यात भांडणं लावतात तिथे जाऊ. तुम्ही भांडणार का? आम्ही भांडणारच नाहीये, पण तुम्ही भांडणं का लावताय आमच्यात? नाही बोलली. मी म्हणलं जरा थोडी फोडणी जळली म्हणलं, तर संदेश म्हणली की ती कढईमध्ये करत नाही पळी. बघ आकांक्षा, तुझ्याबद्दल काय येऊन सांगतात मला. कसं आहे ना, तुला माहिती ना मी काय बोलले. मम्मी तू पण नावं ठेवली का माझ्या चटणीला? बघ हे सांगतात की संध्या बोलली तिने काय एवढी खास केली नाही, मला आवडली. माझ्या तोंडात काही नव्हतं. हेच मला म्हणले की फोडणी केल्यामुळे बिघडलं. मी नाही म्हणलं, ते बोलले. मग मी म्हणलं हो थोडीशी मोहरी करायला पाहिजे होतं, तिने पळी फोडणी केली म्हणून जास्त. पळी फोडणी करते मी ऑलरेडी. आणि मोहरी आहे ना अजिबात तडतडलीच नाहीये. तुम्ही बोलले म्हणून मी बोलले पळी फोडणी. बर मोहरी, मला काय म्हणायचंय, मोहरी मी तडतडूनच गेले जास्त. आता बोला, आता मला कच्ची होती म्हणा. आता ते काय म्हंटले, मोहरी जळली होती, पण मी जळूनच नाही दिली मोहरी. मी लगेच वाटलं तुम्ही चेक करा, चव घ्या. हा सगळ्यांनी या आणि सांगा. मी आता इथं हेच ठेवते, बाहेर हेच ठेवते ठेला एखाद्या चटणीसाठी. पण मी खोटं बोलणार नाही. खोटं बोलले तुम्ही. आणि ह्यांनी अशा आमच्यात भांडणं लावून द्यायचा कार्यक्रम केलेला आहे, पण तो सक्सेस नाही झालेला. तर असंच असतं आमच्या घरात, हे आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न करतात खूप जास्त तिघींमध्ये. तर मी आज वरची रूम पण धुतली आहे, पूर्ण आवरली आहे सगळी. आणि हे मला मदतीला पण नाही आले, नंतर आले पार. ते पाल दिसली म्हणून आले. तर चला आता मी पोळ्या करते, मग नंतर भेटू. ओके, आता वाजले 9:30 आणि आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत. आणि ह्या नोटवर चकोल्या पण झालेल्या आहेत. सगळे आता जेवायला बसले. ते तिघं लाईनीने बसले आणि मी इकडे बसले. आणि ह्या चकोल्या आहेत, दाखवते तुम्हाला. आणि ह्याच नोटवर आपला ब्लॉग एंड होतो आहे. आणि कशा झालेत चकोल्या? एक नंबर, छान. आकडे खूप छान, वासावर. आपण हा ब्लॉग एंड करत आहोत. तुम्हाला हा ब्लॉग, तुम्हाला सांगतो मी, माणसं काय म्हणते सारखं नाव ठेवतात. आता सगळे ते एक नंबर झाले. जे आहे ते मी खरं बोलतो. तर ह्या नोटवर आपला ब्लॉग एंड होत आहे. धन्यवाद पप्पा तारीफ केल्याबद्दल. तर चलो बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि लाईक करा जास्त करून आणि कमेंट करा. आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. तर एंगेजमेंट नंतर ब्लॉग येतीलच एंगेजमेंटचे. तर लवकरच एंगेजमेंट होणार आहे. हे हसतातच मला. तर चला बाय बाय. तर अशा झालेल्या आहेत चकोल्या, किती सुंदर दिसतात. एक मिनिट थांबा, तुम्हाला आता बघायला मिळेल. 1 मिनिट थांबा. गेट उघडले. पप्पा एक खूप मोठं सरप्राईज घेऊन आलेले आहेत. मी तुम्हाला घरी गेलं दाखवते. 1 मिनिट थांबा. काहीतरी सरप्राईज आलंय. तर पप्पा आता असा बॉक्स आलेला आहे. तर आता बघू आम्ही, पप्पा ओपन करतात. आणि आकांक्षा ये लवकर. तर काय आहे, काय असेल ह्या बॉक्स मध्ये? आंबे खूप, बापरे. वास बघा, एक नंबर वास आहे. हा मी पण ते एक बघितलंय, असं दाबून ठेवलं ना
आणि परत बॅकला आला तर व्यवस्थित असतो तो आंबा. म्हणजे खराब आणि ते खराब असतो. ही बाईले नको जाऊ. काय माहिती. एका माणसाने रील केलं. पेटीत पाहिजे होते राव, बॉक्स मध्ये आले पेटी पाहिजे होती, आंब्याची पेटी. सगळे खराब आहेत काय, सगळ्यात दाबले Guys, हे आंबे किती रुपयाचे माहिती का? 500 रुपयाचे आंबे, 500 रुपये एवढे महाग. तर असे आलेले आहे पार्सल. पहिले 60 ते काहीतरी पार्सल मागवतात त्याच्यामुळे. छोटे पप्पा आणायचे आंबे, छोटे पप्पा छोटे आणायचे आंबे. अरे कहना क्या चाहते हो? पप्पा इकडे बघ. तर ते 60 ला होते, 40 ला. मी म्हणलं कोणी तिकडे बघते. हा मी हे करते. जर त्रास होत असेल ना आंब्यानी, तर हे 1 तास पहिले गार पाण्यात चांगले टाका हे, आणि 2-3 टाक ना, 4 टाक, म्हणजे 2 टाक अजून चांगले वाले. अगं हे कापायला आहे, रसला नंतर टाकू ना, आधीच कुठे टाकू. बरं, हे कापायला आम्ही ठेवलं तिथं काढून, आणि हे असे भिजत ठेवले ना त्यातली सगळी हीट जाते, म्हणून गार पाण्यात ठेवायचं. काहीच त्रास होत नाही किंवा कुणाला ॲलर्जी असती, पिंपल्स वगैरे येत नाहीत. नाहीतर आंबा एक उष्ण असतो. चलो आंबे इलो. उन्हाळ्यात पिंपल्स येतात. आंबे इलो. आपल्याला नाही पण कधी पिंपल्स त्याच्यामुळे. हा ना, आंबे इलो. बसा त्याच्यामुळे